चंदनपुरी येथील धनश्री नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध। चंदनपुरी येथील धनश्री नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले। या निवडणुकीत 11 जागांसाठी 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले। निवडणूक यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल गावातील नागरिकांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले। मागील 1 वर्षापासून पतसंस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती, परंतु लोकशाही पद्धतीने निवडणूक न झाल्यामुळे पतसंस्थेचे बरेचसे नुकसान झाले होते। गेल्या 1 वर्षापासून पतसंस्थेकडून कर्जपुरवठा बंद होता। दरवर्षी दिवाळीला सभासदांना दिला जाणारा डिव्हिडंडही यंदा देण्यात आला नव्हता। नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते आणि सोने तारण घेणेही अशक्य झाले होते। मजुरांनी शेतकऱ्यांना नवीन कर्ज देता येत नव्हते, ज्यामुळे पतसंस्थेचे आर्थिक नुकसान होत होते। आता बिनविरोध निवडणूक पार पडल्याने आणि नवीन संचालक मंडळ निवडून आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। नवीन संचालक प्रामाणिकपणे काम करतील आणि चंदनपुरी गावातील सर्व मजूर आणि शेतकरी वर्गाला कर्जपुरवठा करतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे। निवडून आलेले संचालक: शांतीलाल तानाजी अहिरे, रामजी विठोबा शेलार, राजेंद्र नारायण सोनवणे, बापू हिरामण अहिरे, रदेड हिरालाल शेलार, धनराज उत्तम गोसावी, समाधान सीताराम अहिरे, भीमराव नथू गोसावी, समाधान भाऊराव अहिरे, संतोष अरुण रोकडे, कविता चंद्रकांत मांदडे। निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व नागरिक, निवडणूक अधिकारी आणि पर्यवेक्षकांचे सरपंच विनोद शेलार यांनी आभार मानले। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, चंदनपुरी। धनश्री नागरी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता। गेल्या काही दिवसापासून ती प्रक्रिया चालू होती, परंतु आज रोजी आमच्या गटाचे 11 पैकी 11 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे गावातर्फे मी प्रथमतः सर्व संचालकांचे हार्दिक अभिनंदन करतो व बँकेसाठी त्यांनी परिश्रम घेऊन बँक ही प्रगती पथावर न्यावी
अशी अपेक्षा बाळगतो. गेल्या 1 वर्षापासून मागच्या 1 वर्षाला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता, परंतु तेव्हा लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे बँकेचे बरेचसे नुकसान झाले. 1 वर्षापासून बँकेचा कर्ज पुरवठा बंद होता. दरवर्षी दिवाळीला जो शेअर्स धारकांना डिव्हिडंड दिला जात होता तो सुद्धा देण्यात आला नव्हता. त्याच्यामुळे बँकेची प्रक्रिया ही काही काळ ठप्प होती. बँकेने लॉकरची व्यवस्था केली होती, परंतु सोने तारण हे ठेवता येत नव्हते. काही काळ हा प्रशासक काळ गेल्यामुळे नवीन जे चंदनपुरी गावातील रोजगार मजूर होते, शेतकरी होते, त्यांना नवीन कर्ज देता येत नव्हते. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले होते. परंतु आता बँकेची निवडणूक ही लोकशाहीप्रमाणे बिनविरोध पार पडली असून सर्व 11 संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. इथून पुढे सर्व संचालक हे प्रामाणिकपणे काम करतील व चंदनपुरी गावातील सर्व मजूर वर्ग, शेतकरी वर्ग यांना कर्ज पुरवठा करतील व बँकेचे नाव हे प्रगती पथावर नेतील अशी अपेक्षा बाळगतो व पुन्हा एकदा सर्व संचालकांचे हार्दिक अभिनंदन करतो. पंच विनोददादा शेलार यांनी जी आमच्याकडून अपेक्षा केलेली आहे की चांगल्या पद्धतीने बँकेचं कामकाज व्हावं, मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो की बँकेचे कामकाज गेल्या 23 वर्षापासून जे चालू आहे प्रामाणिकपणे असंच कामकाज चालेल. याहीपेक्षा जास्त जबाबदारी आमच्यावर येऊन पडलेली आहे, कारण तुम्ही आमचा जो सत्कार केलेला आहे हा सार्वजनिक ठिकाणी का करून ठेवलेला आहे. या ठिकाणी 100 लोक एकत्रित आलेले आहेत आणि त्यामुळे खूप मोठी जबाबदारी पडलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी सर्वांच्या समोर मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.